नमस्कार मित्रांनो, तीर्थदर्शन यात्रेसंदर्भात नवीन बातमी आलेली आहे. काय संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तीर्थदर्शन यात्रेचे स्वप्न ठरले फोल, ज्येष्ठाच्या आनंदाच्या वर पडले आहे विरजण. तरी मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तीर्थदर्शन योजनेची अंमलबजावणी होत नसल्यामुळे ज्येष्ठांचा जो आहे हिरमोड होत आहे. विधानसभा निवडणुकीचे रणांगण पेटले असताना महायुतीने सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा सुरू केली. या योजनेसाठी लगबगीने इच्छुकांकडून अर्जही मागवण्यात आले होते. तीर्थक्षेत्र दर्शनासाठी पात्र ठरलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अजूनही यात्रेच्या प्रतीक्षेत आहे. निवडणूक होताच ही योजना सरकारने बासनात गुंडाळल्याची चर्चा होत आहे. योजना फोल आणि ज्येष्ठांचा आनंद मातीमोल झाल्याचे दिसून येते. राज्यातील सर्वधर्मीय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रात जाण्याची इच्छा पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती 30,000 रुपये एवढा अनुदान प्रवास खर्च दिला जाणार होता. याच्यामध्ये ज्येष्ठांनी जे अर्ज केलेले आहे, अयोध्येसाठी 1200 अर्ज आलेले आहे, बुद्धगयासाठी 360 तर वैष्णोदेवीसाठी 200 अर्ज आलेले आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये सुविधा कुठल्या आहेत? मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून आयोजित पर्यटनासाठी विशेष ट्रेन यात्रा, नाश्ता, जेवण, शुद्ध पाणी, तीर्थक्षेत्रावर मुक्कामाची व्यवस्था, गरजेनुसार बसने यात्रा. तीर्थक्षेत्र दर्शन योजनेचे पात्र लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांची यादी सध्या तयार आहे. शासनाकडून पुढील मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असं सुद्धा समाज कल्याणने म्हटलेलं आहे. लाभार्थ्यांकडून अटी पूर्ण महाराष्ट्र राज्याचा रहिवासी, जन्मदाखला, अर्ज करण्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्यास दाखला, समकक्ष प्राधिकरण दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला, अंत्योदय अन्न योजना, प्रधान कुटुंब योजना अशी कागदपत्रे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांनी तीर्थदर्शन योजनेच्या लाभासाठी समाज कल्याण विभागाकडे सुमारे 1760 जणांनी अर्ज केलेले आहे. तरी सध्या जी आहे योजनेसाठी त्यांनी म्हटलेलं आहे याचं अपडेटमध्ये तीर्थक्षेत्र दर्शन योजनेचा पात्र यादी जी आहे तयार आहे आणि मार्गदर्शक सूचना जशा शासनाकडून येतील तशी समोरची कारवाई याच्यामध्ये होणार आहे. अजून तुमचे स्वप्न जे आहे पूर्णतः फोल झालेलं नाही आहे. मार्गदर्शक सूचना आल्या म्हणजे याच्यामध्ये कारवाई होणार आहे.